शैक्षणिक कर्ज मिळालं नाही म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या वैभव मानखेड नावाच्या विद्यार्थ्यांनी मला आत्महत्येची परवानगी द्या नाहीतर मी नक्षलवादी बनेन असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानं सगळीकडेच खळबळ उडालेली आहे। वैभव मानखेड या विद्यार्थ्याशी माझं आता काही वेळापूर्वी बोलणं झालं आणि मी त्यांना सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे। तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू। परंतु वैभवने जी व्यथा या ठिकाणी मांडली ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या सगळ्याच पोरांची समस्या आहे। शैक्षणिक कर्जासाठी हेलपाटे घालून सुद्धा ते कर्ज मिळत नाही, ही मोठी समस्या आहे। खरं तर वैभवचं जे पत्र आहे, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या, आत्महत्या करण्याची परवानगी द्या असं म्हणणं हे राज्यकर्त्यांचं सुद्धा खूप मोठं अपयश आहे आणि आमच्यासारख्या शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही अपयश आहे। हे कबूल करायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही। समाजातल्या सगळ्याच घटकांनी या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनामध्ये नक्षलवादी होण्याचा विचार येतोच कसा। ज्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या भरोशावर आपण सत्ता चालवतो त्या सरकारला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण हे कशासाठी सरकार चालवतो आणि कशासाठी सत्ता चालवतो। माझी सरकारला विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे पोरं शिक्षण घेत असतील त्यांना सुलभ रीतीने ताबडतोब शैक्षणिक कर्ज मिळालं पाहिजे, यासाठी सरकारनं ताबडतोब पुढाकार घ्यावा।